विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। मोहोळ तालुका प्रतिनिधी नानासाहेब ननवरे सह हिम्मत असेल तर मोहोळ नगर एक करून दाखवा, रमेश बारसकर। हिम्मत असेल तर नुकत्याच झालेल्या अनगर नगरपंचायतीचे विकासाच्या दृष्टिकोनातून मोहोळ नगर परिषदेत विलीनीकरण करावे। हिम्मत असेल तर नुकत्याच झालेल्या अनगर नगरपंचायतीचे विकासाच्या दृष्टिकोनातून मोहोळ नगर परिषदेत विलीनीकरण करावे। त्यामुळे ब वर्गातील मोठी नगर परिषद उदयास येणार आहे। त्यामुळे विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधीही मिळेल। निवडणुका झाल्यावर नेहमी आमच्याच मतामुळे विधानसभेचा आमदार निवडून येतो हा नगरकरांचा भ्रमाचा भोपळा फुटेल। तुमच्याच मतावर आमदार निवडून येत असेल तर मग विरोधकाला जी 70 ते 80 हजार मते पडतात ती कुठून आली? त्यासाठी मोहोळ शहर काय आहे यासाठी एकदा दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ द्या, असे खुले आव्हान राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार राजन पाटील यांना दिले। त्यामुळे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चिखलफेक सुरू झाली आहे। यामुळे राजकीय गणिते बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही। या नव्या राजकीय पेचामुळे मोठी खळबळ उडाली आहे। बारसकर पुढे म्हणाले, लोकसभा किंवा जिल्हा परिषद असेल, नगरकरांच्या मतांची बेरीज म्हणजेच मोहोळकरांच्या मतांचा लीड अशी तुलना गेली 30 वर्षे होत आहे। हीच गोष्ट ते मतदारांच्या मनावर बिंबवतात। बारसकर म्हणाले, सोलापूर येथील नगर परिषद नगरपालिका यांचा ज्या ठिकाणी कारभार चालतो त्या कार्यालयात जाऊन अनगर नगरपंचायत व मोहोळ नगर परिषदेचा नकाशा पाहिला असता मोहोळ व अनगरमध्ये केवळ एकच बिटले हे गाव शिल्लक आहे। शहराजवळील पाचीपट्टा या भागाला लागूनच बिटले गाव आहे। केवळ एका गावाचा समावेश नगर परिषदेमध्ये करून मोहोळ अनगर ही मिरज कुपवाड या धर्तीवर ब वर्गातील मोठी नगर परिषद होईल। त्या मानाने विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळू शकतो। असे झालेच तर अनगर नगरपंचायत व त्यात समाविष्ट असलेल्या वाड्यांची एकूण लोकसंख्या पाहिली तर 18,000 होते। म्हणजे त्या ठिकाणी 6 नगरसेवक होतात तर मोहोळचे नगरसेवक 20 असे एकूण 26 नगरसेवकांचा कारभार चालणार आहे। त्यामुळे ब वर्ग नगर परिषदेवर मोहोळकरांचे की अनगरकरांचे वर्चस्व हे जिल्ह्याला कळेल। सध्याच्या नवीन पिढीवर आमचा विश्वास आहे, तसेच जुन्यावरही आहे। मात्र अनगरकरांचा विश्वास कोणावरच नाही। अनेक जण नाराज आहेत, ते आमच्या जवळ येऊन खंत व्यक्त करतात। 26 नगरसेवक झाले व ब वर्ग नगर परिषद झाली तर खरी राजकीय ताकद कुणाची हे सर्वसामान्यांना समजणार आहे, असेही बारसकर म्हणाले। चौकट, मी राष्ट्रवादीचा अधिकृत प्रतिनिधी, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अधिकृत प्रतिनिधी आहे। माझ्याकडे पक्षाचे पद आहे। पक्षात राज्याच्या बैठकीला आम्हाला बोलावले जाते, त्यामुळे आमचा राष्ट्रवादीशी काहीही संबंध नाही, असे म्हणणाऱ्यांनी समजून घ्यावे की आपल्याकडेच आजच्या मितीला पक्षाचे कोणतेही पद नाही। माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर म्हणाले, चौकट, मी आपला शेतकरी, त्यांच्या समोर मी काय बोलणार? ते खूप मोठे नेते, मला अनुभव कमी, त्यांची संकल्पना खूप चांगली आहे। त्यांना राजकारणाचा प्रशासनाचा खूप मोठा अनुभव आहे। त्यांचे सर्व पक्षात चांगले संबंध आहेत। त्याचा उपयोग करून त्यांनी ते करावं, आम्ही त्यांचे स्वागत करू, कारण आम्ही शेतकरी आहोत, अनुभव कमी आहे, त्यांच्या समोर मी काय बोलणार? राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।